हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 36 इंची प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारा अशी कटिंग आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला टेपवरचे जरी आकडे कळत असेल तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं, असं डबल पेपर घ्यायचं. हे बघा, डबल पेपरची पेपर घेतलेला आहे मी आणि पॅक बाजूने आपल्याला माप टाकायची. इकडून पॅक बाजूने आणि इकडून खुली बाजू आहे. तर आपल्याला पॅक बाजूने माप टाकायचे आहे. तर आपल्याला पहिल्या प्रथम घडी 12.5 इंचाची घेतलेली आहे 36 इंचासाठी आणि 34 इंचाची मी पेपर कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. आणि ब्लाऊजची उंची घ्यायची आहे बघा 15 इंच. तर आता आपण माप टाकू. तर हे बघा, माप गळ्याची मार्किंग आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. 2.5 इंचावर गळ्याची मार्किंग करायची. 6 इंचावर शोल्डरची मार्किंग आणि मोंड्याची मार्किंग सुद्धा आपल्याला 6 इंचावर करायची. आणि मी इथं गळ्याची उंची 7 इंच घेते. तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. आणि आपल्याला इथं सुद्धा 2.5 इंच आहे का ते बघायचं. हे बघा, असं 2.5 इंचापर्यंत यायला पाहिजे. तर आपल्याला हे आपण मार्किंग करून घेऊ. असा बॉक्स तयार करायचा आहे आणि इकडं पण 6 इंचावर हा बॉक्स तयार करून घ्यायचा. ही मोंड्याची बाजू आहे, तिथं सुद्धा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि हे बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला माप टाकायचे आहे. तर 1 इंच आतमध्ये यायचं. हे बघा, 1 इंच आत आणि इकडं सुद्धा 1 इंच. गळ्याची जी साईड आहे ना त्याला सुद्धा 1 इंच मार्किंग करायची. आणि हे असा शेप देऊन घ्यायचा. याला सुद्धा आपल्याला तसंच करायचं. हे बघा, असा शेप देऊन घ्यायचा. ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथून 10 इंचावर मार्किंग करायची. हे बघा, इथं 10 इंचावर अशी मार्किंग करायची. आणि 10 इंच इकडं सुद्धा आपल्याला 4.5 इंच आतमध्ये, म्हणजे जर समोरून हुक लावत असाल ना तुम्ही तर 4.5 इंच आतमध्ये घ्या. इथं सुद्धा आपल्याला 4.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि 4.5 इंचापासून पुन्हा 2 इंचावर मार्किंग करायची. हे बघा, अशी. आणि 2 इंचापासून पुन्हा आपल्याला वरती 2 इंचावर मार्किंग करायची. हे बघा, अशी. आणि ही अशी सरळ इथं एक रेष मारून घ्यायची याची. आणि ह्याची पण रेष मारून घ्यायची. हे बघा, हे जे 4.5 इंचावर मार्किंग केली ना ती पण आपल्याला अशी रेष मारून घ्यायची आहे. आणि हे आता माप टाकलेले आपण ब्लाऊजची. आता आपण काय करायचं, ह्याला म्हणजे ही मार्किंग इकडं भिडवायची. हे बघा, अशी मार्किंग असं करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हा जो सेंटर आहे ना, हे बघा, याला मिळवायचा. हे बघा, आणि हा जो सेंटर आहे ना तर याला मिळवायचा. हे बघा, हे सेंटर याला मिळवायचा. हे बघा, अशा पद्धतीने बिना ब्रेशर पट्टीचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. आणि म्हणजे याच्यातून क्रॉस पट्टी, जी इथून आपण क्रॉस पट्टी काढतो का ती मी काढलेली नाही, त्याचा व्हिडिओ वेगळा टाकणार आहे. हा बिना ब्रेशर पट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. आता आपण कट करून घेऊ. आपण पहिल्यांदा गळा कट करून घेऊ. हा गळा, गळा कट केला. त्याच्यानंतर आपण मोंडा कट करून घेऊ. मोंडा कट केल्यानंतर आपल्याला समोरून हुक लावायचे असेल तर 4.5 इंच घ्यायचं. आणि पाठीमागून जर हुक लावायचे असेल ना तर तुम्ही इथं 3 इंचच घेऊ शकता. आणि आता हा, हे बघा, आपण 2 इंचाचं कंप्लीट इथून कट केलेलं आहे. हे बघा, हे 2 इंचाचं आपण कट केलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, ही
फिटिंगची बाजू आहे आणि ही इकडं टक्सची बाजू आहे. तर आपल्याला जी फिटिंगची बाजू आहे ना तिथं सुद्धा आपल्याला अशी 1 इंचावर मार्किंग करायची. हे बघा, एक इंचावर अशी मार्किंग करायची. आणि इथं सुद्धा आपल्याला जो समोरचा म्हणजे बटन पट्टी असते ना, काचपट्टी हुकपट्टी, तिथं सुद्धा आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करायची आहे. आणि असा जो फिटिंगची बाजू आहे ना त्याचा तो सेंटर काढून घ्यायचा. हे बघा, असं तिरपी रेष मारायची आणि इथून आपल्याला हे कट करून घ्यायचे. हे बघा, असं ही फिटिंगच्या बाजूने कट करून घेतल्यानंतर आपल्याला इथं सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशी तिरपी रेष मारायची आणि असं समोरच्या बाजूने सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे. आणि हा पार्ट इथं आणि हा पार्ट इथं. तर मी तुम्हाला शिवून पण दाखवते. तर शिवताना आपल्याला टक्स कसा शिवायचा आहे, म्हणजे जरी कपड्यावर जरी शिवायला लागलं ना तर पहिल्यांदा आपल्याला इथून शिवायचं आहे. म्हणजे टक्सच्या बाजूने सुरुवात करायची. म्हणजे जी पोटाची बाजू असते तिथून टक्स आपल्याला शिवायला सुरुवात करायची आणि मग मोंड्याच्या बाजूला जाऊन द्यायचं. तर मी तुम्हाला हे आता शिवून दाखवते. हे बघा, एकदम व्यवस्थित येतं. पहिला व्हिडिओ मी समोरून ब्रेशर पट्टीचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे 34 इंचाचा आणि बिना ब्रेशर पट्टीचा पण प्रिन्सेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक करा आणि व्हिडिओ कसे वाटते ते पण सांगा, कमेंट करा. मला व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही तर भरपूर असे व्हिडिओ टाकायचे आहेत पण वेळच मिळत नाही. या अशा पद्धतीने हा टक्स पूर्ण शिवून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही पण पेपर शिवून दाखवले. म्हणजे टक्स शिवून घेतलेले आहे, हातावरच शिवलेले आहे. बघा, तर हे 36 इंचाचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. आणि इथं समजा आपण ही हुकची पट्टी आपण तयार करतो. बघा, बटन पट्टी, हुक पट्टी. तर ह्या पट्ट्या जर लावल्या एकमेकावर असं ठेवलं ना की हा ब्लाऊज म्हणजे छान वाटतो, आकर्षक दिसतो. आणि ही पण उंची कमी होती. हे बघा, इथं सुद्धा पट्टी येणार अशी मी तुम्हाला कंप्लीट कर. तर हे बघा, बिना ब्रेशर पट्टीवाला प्रिन्सेस कट 36 इंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक करा आणि कमेंट पण करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटते ते पण सांगा. बाय.